ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. हम लड़ेंगे जोरों से, गांधी लड़ेंगे जोरों से, हम लड़ेंगे जोरों से. जय 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 भीम, जय भीम जय भीम, जय 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 भीम, जय भीम जय भीम. मातरम, मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय. अरे हिटलरशाही नहीं चलेगी, अरे हिटलरशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनाला उल्हासनगरातून पाठिंबा. शिवाजी चौकात शांततामय धरणे आंदोलन. दिल्लीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उल्हासनगर 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने शांततामय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. शास्त्रज्ञ व संशोधक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच अभिजित दीपके यांच्या पाठिंब्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात उपस्थितांनी शांततापूर्ण पद्धतीने घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. देशातील विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्या, परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात शिवाजी रगडे, बंडू देशमुख, भगवान भालेराव यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षांचे पदाधिकारी, विद्यार्थी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान वक्त्यांनी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणीही करण्यात आली. उल्हासनगरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडलेल्या या शांततामय धरणे आंदोलनामुळे परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते. विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त सहभागामुळे या आंदोलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आज उल्हासनगरमधील विविध सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दिल्ली येथील जंतर मंतरवर माननीय सोनम वांगचुक सर व अभिजित दीपकेजी यांचं जे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू आहे आणि ज्या प्रकारे दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक सरांना ज्या प्रकारे दडपशाहीने त्यांना जबरदस्तीने तिकडनं उचललेलं आहे, त्या विरोधामध्ये सर्व इथे एकत्र आलेले आहेत आणि उद्देश आहे की सोनम सर व अभिजित दीपके यांना समर्थन देण्याचा. कारण असं आहे की हे आंदोलन कुठल्या राजकीय पक्षाचं नसून हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे. कारण पेपर लीक ही एक राष्ट्रीय समस्या झालेली आहे. विद्यार्थी मोठ्या प्रमाणे अभ्यासाची तयारी करतात, परंतु पेपर लीक झाल्यामुळे विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय होतो, त्यांच्या पालकांवरती अन्याय होतो. ज्या प्रकारे आता नीटचे जे निकाल लागलेले आहेत ते देखील संशयास्पद आहेत. आता नीटचे जे आम्ही काही उत्तरपत्रिका बघितल्या, त्यांचे रिझल्ट बघितले, तर यामध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत. तर एकंदरीत ही व्यवस्था चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळत आहे आणि जर विद्यार्थी याविरुद्ध आंदोलन करत आहेत, मला असं वाटतं की सरकार म्हणून त्यांनी त्यांच्याशी बोलायला हवं, त्यांचा प्रश्न समजून घ्यायला हवा आणि यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. परंतु खेदाची गोष्ट आहे की 22 दिवस होत आलेत, कोणीही त्यांच्याशी बोलायला गेलेलं नाहीये. या उलट हे आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. तर मला असं वाटतं की आम्ही सर्व विद्यार्थी चळवळीतून आलेलो आहोत. विद्यार्थ्यांची आमची नाळ जुडलेली आहे आणि कुठलाही पक्ष म्हणून नाही, तर एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांची आम्ही त्यांच्या प्रश्नाशी सहमत आहोत. हा प्रश्न सुटला पाहिजे याच उद्देशाने आज आम्ही सर्व इथे एकत्र आलेलो आहोत आणि सोनम सर व अभिजित दीपके यांना आम्ही समर्थन करतोय. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन करतोय. विद्यार्थ्यांचे प्रश्न नक्की सुटले पाहिजे आणि जो पेपर लीकचा मुद्दा आहे, निश्चितच सरकारने कुणाची तरी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, जेणेकरून यानंतर कुठल्याही प्रकारचे असे अनधिकृत कृत्य घडणार नाही, पेपर लीक होणार नाही, याची खबरदारी सरकारने घ्यायला हवी. म्हणून आम्ही सर्व आज आंदोलनकर्ते एकत्र आलेलो आहोत. 14ला मोदी सरकार आल्यानंतर या देशातल्या नागरिकांना असं वाटलं होतं की आम्हाला आजचे दिन येतील, कारण आजचे दिन दाखवण्याचं स्वप्न दाखवून हे सरकार सत्तेवर आलं होतं. परंतु सरकार सत्तेवर आल्यानंतर सातत्याने विद्यार्थ्यांवरती अन्याय, नीटचे पेपर फुटणे, महागाई वाढवणे, लोकांचं आंदोलन दडपणे, लोकांवरती अत्याचार करणे, जो आपल्या पक्षात येत नसेल त्याला जेलमध्ये टाकणे, हेच कदाचित आजचे दिन असतील. आज जर तुम्ही बघितलं
गोरगरीब मुलगा जर नीटची परीक्षा मेहनत करून देतो, अभ्यास करून देतो, 18 तास तो अभ्यास केल्यानंतर नीटच्या परीक्षेला तो अपिअर होतो, त्याच्यानंतर हे सरकार श्रीमंताच्या मुलासाठी 50-50 लाख कोटी रुपये घेऊन नीटचे पेपर लीक करतं आणि जे श्रीमंताची मुलं डॉक्टर कसे होतील, गरीबाचा मुलगा घरात कसा बसेल, यासाठी हे सरकार काम करतं. म्हणून या सरकारचा सगळ्यात पहिले जाहीर निषेध केला पाहिजे. या सरकारच्या काळामध्ये गोरगरिबावरती अन्याय होतोय, गरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय. शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळे आज जर तुम्ही बघितलं, सरकारी शाळा बंद पडत आहेत, सरकारी महाविद्यालय बंद पडत आहेत, सरकारी कॉलेजेस बंद पडत आहेत. मेडिकल कॉलेज जर तुम्ही बघितलं तर खाजगी मेडिकल कॉलेज जास्त प्राधान्य आहे आणि खाजगी मेडिकलची फी जी आहे तो माझा झोपडपट्टीतला विद्यार्थी भरू शकत नाही. श्रीमंताचीच मुलं तिथे ऍडमिशन घेतात, म्हणून कदाचित सातत्याने हे पेपर लीक करून त्या विद्यार्थ्यांना दाबण्याचं काम हे सरकार करते. सोनम वांगचूक 20 दिवस बसल्यानंतर या सरकारने जर लोकशाही या देशात जिवंत आहे तर त्या ठिकाणी जाऊन त्यांच्यावर चर्चा केली पाहिजे होती. परंतु असे न करता, त्यांच्याशी चर्चा न करता, त्यांच्याशी संभाषण न करता ज्या पद्धतीने त्यांना उचलून नेलं ती बाब निषेधार्ह आहे. असं या सरकारच्या काळात जर हुकुमशाही चालत असेल, अन्याय होत असेल तर या सरकारच्या विरोधात या देशातली जनता आता रस्त्यावर उतरायला सुरुवात झाली आहे आणि हा संघर्ष येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा असेल एवढंच मी तुम्हाला सांगतो. थोर शास्त्रज्ञ सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यांनी जे विद्यार्थ्याच्या संदर्भात जे दिल्लीला इथे आंदोलन सुरू केलं आहे, त्या आंदोलनाच्या समर्थनात आम्ही सगळे एकत्र येऊन त्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एकत्र आलो आहोत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा होणारा वारंवार जो अन्याय, जो आम्ही गेली मला वाटतं या भाजपच्या काळामध्ये 89 वेळा पेपर लीकचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जवळजवळ या नीटच्या परीक्षेमध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्या पालकावर काय परिस्थिती निर्माण झाली असेल. आपला शिक्षणाचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधानाने मोफत शिक्षणाचा अधिकार देत असताना सुद्धा या भरमसाठ फीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नीटची परीक्षा द्यावी लागते आणि त्यांना डॉक्टर होण्याचं स्वप्न, त्यांचं विनय, अनेक गोष्टी जे पुढे भविष्य काळामध्ये होणारे स्वप्न भंग करण्याचं काम हे शासन करत आहे. म्हणून मी प्रथम त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्या मागणीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी, ज्या आंदोलकांनी जंतर मंतर जमले होते विद्यार्थी, त्यांच्यावर आज सकाळी मला वाटतंय सोनू वांगचूक सरांनी तर 2 दिवसापूर्वी घेऊन गेलेच. कशा पद्धतीने घेऊन गेले, ती लोकशाही नाही, ही हिटलरशाही आहे. त्याच पद्धतीने आज विद्यार्थ्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. संसदेमध्ये तुम्ही बघितलं असेल, विरोधकांचा आवाजही दाबण्याचा प्रयत्न केला. अशा ह्या हिटलरशाही सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि शिक्षण प्रणालीमध्ये योग्य तो बदल झाला पाहिजे. यासाठी हा लढा मध्ये आम्ही सर्वजण एकत्र राहू अशी ग्वाही देतो. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.